थांब पोरी, कुठे निघालेस ग तू? जीव द्यायला. का? जगून तरी काय करू? आई गेली, भाऊ कोमात आहे, पैक नाही माझ्याजवळ. जगण्याचं सामर्थ्य संपलंय बाबा माझ्याकडचं. ते जमेल मला? अगं मनात आणलंस तर समज जमल. अगं हा सदा गोडबोली आहे की तुझ्या जोडीला. चल. लग्न बिग्नाचा काय विचार आहे का नाही? नाही बया, शेवटपर्यंत जो मला साथ देईल असा मुलगा भेटत नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असं बी मला शिकून लय मोठं व्हायचंय. काय बी जाहीर सोनी विचारायचं. तू विचारणार आहे माझं नको टेन्शन घेऊ, माझं जुळलंय. चल तसं बी लग्न काय ग मी कधी पण करू शकते. शिक्षण काय पुन्हा पुन्हा आहे का? चाललाय का? चाललंय, जरा काम आहे. जरा काम होतं. काय? सुनी हा तुला एक विचारायचं आहे. काय? दिवसापासून विचारीन म्हणते काय शब्दच उचल ना. बघ म्हणजे मला तुझ्या संग लग्न करायचं. काय? अरे थोबाड बघितलं का आरशात? जा ना आधी जाऊन बघून या. लग्न करायचंय म्हणे, आधी चौकाच्या पायावर उभं राहायला शिक. कामधंदा करायची अक्कल आहे का? आणि म्हणे लग्न करायचंय. कमवायला येत नाही ना ना आणि मला बाजीराव म्हणा. चल चालू बडीतून. लग्न करायचंय. सुने तुला काय तर मी करून दावीन, मगच तुला माझी बनवीन. चल ग. होय ग भिंगरे, तुला गणे दिसला का? नाही ग, तुला लग्नाचं विचारल्यापासून तोंड दाखवलं नाही. त्या दिवशी तू लईच बोलली ग त्याला. अगं भिंगरे, आपण जर बोललो नाही ना तर गे त्याला आपल्याला. होय ग भिंगरे, आज तू लईच काळ आणलीस. होय, मामी मला रोज त्रास देते आणि मामा माझी दखल बी घेत नाही. का ग? मामा म्हणतात जादा बोललं तर रान फाटल. रान फाटल म्हणजे काय ग? तुला माहित नाही वय, जुळल्याला संसार मोडल ग. मग काय, हिराट गाणं असंच चालायचं. भिंगरे, अगं लय लवकर आले तुला दया. तू यायचा होता ना म्हणून ती पण आली. काय अरे चैत्या, शिकाऱ्या कुत्र्यागत वास काढत इथपर्यंत आलायस. बरं चैत्या, तुला काही काम धंदा असतो का नाही र? का सगळं असलंच सुचतंय? काय अगं सोने, मनी नाही ध्याने आणि गाय माग जाणे. मी आल तू गाण्या कुठे गेलाय म्हणून भिंगरीला विचारायला. तुझं तर तिसरंच असतंय. अगं सोने, गण्या आलाय की. येऊ दे की, त्याला काही चाटायचंय वे. अरे इकडे इकडे. अरे कशाला आला? आंघोळीला आलाय काय?
लगा गाबड्या गार बीर लागतंय का नाही तुला लगा चैत्या अरे गाव सोडून चाललोय रे मी गाव सोडून चाललोय गाव सोडून चाललोय तर हा जा तुम्ही बरं झालं जा जा माझ्या आप्पाला जर कळालं असतं ना तर तुला असा गोंधला असता ना प्लास्टिक सर्जरी करून पण डाग गेला नसता. चल झालं. बाबा भिंगरी कुठून निघाली? काकू चिंगम आहे का? द्या की. काय र? अरे काय झालं? भिंगरी दिसली का तुला? नाही र, कालच आम्ही भेटलो होतो तेवढं. पण लय रडत होती. तिची मामी तिला काहीतरी बोलली वाटतं. तिथनं आमची भेटच नाही झाली बघ. कालपासून गावना झाली ती. बरं एक काम कर, तू जा तिला तिकडं शोध. मी पण बघते मला कुठे भेटती का. हा हा जा जा लवकर जा. पैसे सूर्या बसला सूर्या म्हणजे काळजातला माणूस आहे काळजातला मुंगळा खान सूर्याव काळजा माणूस काळजातला हा सुरेश तू काळजातला माणूस आपल्या काम होत एक माझी 10 रुपये दे तू कुरकुरेसाठी मी माझ्या मुलीच्या कुरकुरेसाठी पैसे आणले आहे की मी तुझ्या काळजात मिळत आहे माझ्या ताप वाढलाय 10 रुपये दे मागे असं आज मोजून घेतो काळजी करू नको सुरेश तू म्हणजे लय खास माणूस आज कुरकुरेसाठी आणलेले पैसे मित्रापेक्षा घरदार मोठा असते का या काळजी करू नको ऐक तालुक्यात चालू मीटिंगला जाऊ का भिंगरी दिसली का कुठं? इथं फिसकारीनं मला घर भेगावलंय आणि तुझी बेकरी कुठे घेऊन बसलाय कोणाच दुखणं काय आणि कोणाच काय आहे की मी आता जातो दाखवून येऊ दमान तो काळजी करू पडचा दमान जावा पाड्यात नाही मी असं उतरतोच खाली पाडला गाडीत आपल्या
करण्यापरीस शाळा काय नाही शिकित. पैकार अरे एक कागद घ्यायचं म्हणल्यावर 10ला टोला बसतोया आणि 4 माणसात जायचं म्हणल्यावर लाज बाळगावी लागते. एवढा पैका आणायचं कुठलं? सदा नाना म्हणायचा भिंगीला माझ्या मोठी साहेबीन करणार आहे, पण ती गेल्यापासून पिंडीचा आळा सुटला. भिंगरे तू इथं कशी ग? तशी मी आडवाटूनच चालली होती. म्हणजे मला समजलं नाही बघ. समद्यांना इसरायचं बघ आणि आबाळा पलीकडे जायचं. भिंगरे अशी नका बोलू बर. आजच्या इच्छा तुला कुठं बी कमी पडायचं नाही. किती आठवण येत होती माहितीये का तुझी? मला बी तसंच होतंय र. सोनी दिसाना गण्यानं सोनीला हात मागितल्यापासून तिने त्याला खिलाडला. तुला तर काय शाळेत जातो या. मग तू बी जा की. कुठं र? चालत. आता जमतंय वय. काय झालं ना जमायला? जमवाय गेल्या सगळं जमतंय बघ. कसं र? अगं बाहेर न बसायचं आणि खुदू खुदू हसायचं. नका बाबा, माझी तर मतीच खुटली या. भिंगरे मग तिला गती दिल्यावर समज जमल आणि सदानानाचं बी सपान पुरं होईल बघ. तू जा, पुन्हा येऊ न ग इथं. लय बडावतेली मुक्कामार लय वाईट असतोय र. आबाळ आलं की अंग भरून येतं. मालक बी लय खडूस आहे. तुला घर आहे र, पण भिंगरीला घर असतं का? ज्याच्या हाती लागल ती गारगार फिरवल. त्या परिस्थळ हातावर फिरवलं तर गती थांबस्तवर बघल माझ्याकडे. जा तू. खुळगत प्रेम केलं मी ग जीवा पाडग, आज माझ्या सोबतीला आसवांचा पाझर. तहानल मन माझ उतरन घास ग, इवलस सपान हे हरपल भान ग. का अस देवा. आप्पा, ती मोबाईल बिघडलाय. कशानं ग? 8 दिवस झालं मोबाईल आणून, अजून रानात मोगान तसंच पडले. मालाला भाव नाही. परत तिथं नाही खळं पुजायचं राहिले आणि तुझा मोबाईल बंद पडला. तुझी आई गेल्यापासून तुझं कौतुक लय झालं या. त्या भिंगरीच्या नादाला लागून पाक इडी झाली या. तुला एक दिवशी अशी सुटली की हिरवी पिवळी करीन. जा कामाला आणि तू मोबाईल पेटव. मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. तिकडे मास्तर, ए मास्तर, इथं का बसलाय? काय करणार, बसलो इथेच. अरे एवढ्या 3 सांचाला स्मशानभूमीत तुला भ्या बी वाटत नाही का बाबा? अरे आता भीती वाटून उपयोग काय? काय नाही भीती वाटत मला. आपलीच माणसं, आपलीच माती, आपलाच गाव आणि आपलीच नाती. आता बोलून किंवा आता भिवून सांगायचंय कुणाला? मास्तर, आपलंच गाव, आपलीच माणसं, आपलीच नाती, आपलीच माती. अरे मातीचं काय घेऊन बसलाय रे? अरे आपली खरी जर मातीची नाळ जपली असेल तर त्या माझ्या पोशिंद्या बळीराजानं, माझ्या पोशिंद्या बळीराजानं. मास्तर चला आता. चला आता जाऊ घरी आपण. आता चला चला चला.